जय शिवराय मित्रांनो, नमस्कार. गेली 2 दिवस झाला आपण सोशल मीडियावरती एक हृदयद्रावक घटना जी घडली सोलापूर जिल्ह्यामध्ये ती बघतोय. एक पिकअप भक्तांनी भरलेला होता. सातारा जिल्ह्यातील सिद्धनाथांचं दर्शन घेऊन हा पिकअप परतीच्या मार्गावरती लागल्यानंतर माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ तो टेम्पो आला आणि गाडीच्या वायबल झाल्यामुळं गाडीच्या गाडीवरचा कंट्रोल निसटला आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या एका मोठ्या खोल विहिरीमध्ये गाडी कोसळली आणि हा मोठा अपघात घडला. माणुसकीच्या भिंतीच्या पलीकडे, जाती धर्माच्या भिंतीच्या पलीकडे माणसाला एक माणूस म्हणून माणुसकीच्या धर्मानं बघितलं पाहिजे असं दर्शन घडवलं एका मुस्लिम युवकानं, ज्याचं नाव आहे इरफान मुजावर, जो देवदूत बनून आला. या पिकअपचा अपघात झाला, याच्या पाठीमागेच तो गाडी घेऊन येत होता. हिंदूंचा भरलेला टेम्पो आहे भक्तगणांचा, माझा त्याच्याशी काय संबंध किंवा कशाला जाऊ दे तिकडं असं त्याच्या मनात काही आलं नाही. क्षणाचाही विचार न करता त्यानं त्या विहिरीत उडी घेतली आणि 5 लोकांना त्यानं वाचवलं आणि त्यांना जीवनदान दिलं. या अपघातामध्ये प्रथमतः मृत्युमुखी पडलेत, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि जे सुखरूप आहेत त्यांची तब्येत चांगली राहू दे अशी सुद्धा ईश्वरचरणी प्रार्थना करतो. मला इथं महत्त्वाची गोष्ट एक सांगायची आहे. गेली 15-20 वर्ष झाले आपल्या देशामध्ये, आपल्या या संविधान मानणाऱ्या देशामध्ये, लोकशाही असणाऱ्या देशामध्ये आपण हिंदू मुस्लिम या भिंतीमध्ये अडकलो. पण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन माणुसकी हीच एक जात मानून माणसानं माणुसकीच्या धर्मानं एक माणूस म्हणून बघण्यात जो मोठेपणा आहे तो आपण कधी शिकणार. खरोखरच स्वामीसुद्धा म्हणतात की अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी जो धावून जातो तो देवदूत मानला पाहिजे, त्याला परमेश्वर मानला पाहिजे. आणि इरफान मुजावरनं देवदूताचंच काम केलं आहे. इरफान मुजावरच्या या कार्याला लाख लाख सलाम. खरोखरच इरफानसारखं तुम्ही आम्ही विचार केला तर आपण एक संपूर्ण भारतीय म्हणून एकमेकाशी प्रेमानं आणि गुण्यागोविंदानं राहू. जय हिंद, जय महाराष्ट्र.